महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. आजचा हा मंगल दिवस केवळ राज्यनिर्मितीचा दिवस नसून विचार, संस्कार आणि परिवर्तनाचा उत्सव आहे. आणि परिवर्तन घडवून आणण्यात महाराष्ट्रातील संतांचा आणि समाजसुधारकांचा मोलाचा वाटा आहे. संतांनी आपल्या अभंग, ओव्या, भारुड, कीर्तन यांच्या माध्यमातून समाजातील जातीभेद, अंधश्रद्धा, दांभिकता, अन्याय यावर प्रहार करून समाजाला समता, मानवता आणि भक्तीचा संदेश दिला आणि खऱ्या अर्थाने परिवर्तन घडवून आणले. महाराष्ट्राच्या समाज प्रबोधनाच्या इतिहासात सावित्रीबाई फुले, महात्मा फुले यांचेही कार्य अतिशय प्रबोधनकारक आहे आणि त्यांनी अनेक अन्यायकारक रूढी, परंपरा, जातीवाद याविरुद्ध लढा दिला आणि स्त्री शिक्षणाद्वारे समतावादी समाजाची स्थापना केली. त्यांच्या या लघुकार्यावर प्रकाश टाकणारे एक लघुदृश्य आपणासमोर सादर करीत आहोत. ज्या काळात स्त्रीने शिक्षण घेणे हे केवळ पाप समजलं जात होतं, त्या काळात एका स्त्रीने स्त्री शिक्षणाचा दिवा लावला. ती स्त्री म्हणजे क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले. सावित्री, लोक विरोध करतील पण शिक्षणाशिवाय मार्ग नाही, बरं का? मी तयार आहे. अपमान सहन करीन पण शिक्षणाचा मार्ग सोडणार नाही. बघा बघा कोण शाळा चालवायची हे धर्माच्या विरोधात आहे. अगं पाप लागेल तुला, पाप. निदान समाजाचा तरी विचार करायचा. लोक शेण घालतील तुझ्या तोंडात. तुम्ही वाटेल ते बोललात तरी चालेल पण मी माझा मार्ग सोडणार नाही. कारण तुमच्या शब्दात अज्ञान आहे पण माझ्या हातात ज्ञान आहे. एक दिवस हेच ज्ञान समाज बदलणार आहे. येते मी. मोरया मोरया मी बाळताने तुझीच सेवा करू काय जाणे. अन्याय माझे कोट्यान कोटी मोरेश्वरा बा तुझाल कोटी. उठा उठा, बाई आल्या बाई. बाई, आई म्हणते मुलींनी शिकू नये. हो बाई, माझी पण आई म्हणते मुलींनी शिकले तर देवबाप्पा पाप देतो. बाळा, शिक्षण हा तुझा हक्क आहे. शिक, कारण तू घडवणार आहेस उद्याचा समाज. सावित्रीबाई फुले यांनी स्त्रियांसाठी शाळाच उघडली नाही तर स्त्रीच्या स्वप्नांना वाट करून दिली. शिक्षण हाच खरा परिवर्तनाचा मार्ग. प्रयत्नाने स्त्रियांना शिक्षण तर मिळाले पण स्वातंत्र्य अजूनही कागदावरच अडलेलं आहे. स्त्री कितीही शिकली असली, कितीही मोठ्या पदावर गेली तरी पुरुषाप्रमाणे समान संधी तिला मिळत नाही. अजूनही जी स्त्री आणि पुरुष हे एकमेकांचे स्पर्धक नसून या समाजाचे आधारस्तंभ आहेत. स्त्री ही शक्ती आहे तर पुरुष ही साथ आहे. म्हणूनच म्हणते, अशा या समाजाला अद्दल घडू दे रे देवा, अद्दल घडू दे. बोला पुंडलिक वरदे हर विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. बोला पंढरीनाथ महाराज की जय. बाई, कुणाला अक्कल येऊ दे, कुणाला अक्कल घडू दे. अरे ह्याला अक्कल येऊ दे. अगं पण झालं तरी काय ग? ह्यो माझं ऐकतच नाही. ऐकत नाही? वय ऐकत नाही. अगं पण काय ऐकत नाही ग? मी आयाला म्हणलं, घरातली पिढा बाहेर जाओ, बाहेरची लक्ष्मी घरात येऊ. आणि येड्यानो, आता नीट ऐका बरं का, घरची लक्ष्मी सुखात राहो. अगं म्हणजे काय ग? अरे अजून समजलं नाही तुम्हासनी? नाही ग. ऐका, मळवट फासून दगडाला काय
वळवट हासून दगडाला. देवी म्हणती माणस पण हाड मासाच्या बाईला, हवा आमच्या सारख्या बायांना दासी करती माणस. मग अशा माणसांना घडूच दे. अगं घडूच दे की. ये गप. अहो काय आलं अगं तुझं काम चूल आणि मूल. जा गप घरात बस की. असं? मग तुमचं काम काय आहे? माझं काम बाहेर जाणार, मजा करणार, जीवाची मुंबई करणार. ये बघा सुरू झालं यांचं. काय सुरू झालं ग? कंपॅरिझन. कोणतं रिझन? कंपॅरिझन. म्हणजे काय ग? बया तुला ना, मला ना तुला ना कळना. सोडा. हा आता तुम्ही माझं ऐका. बोल की. बायान बाप्य खर तर देवाजीची लेकर आहेत की नाही? हाय, हाय, आहेत की नाही? हाय, हाय. मग कंपॅरिझन करणारे तुम्ही आम्ही कोण र? आता असं करेल त्याचं गाठुळ होईल, गाठोडं होईल, वाटुळ होईल. वाटोळं होईल, अग ग ग ग ग. गाठोडं होईल, अगो अगो अगो. वाटोळं होईल, अगो अगो अगो. गाठोडं होईल, अगो ग ग ग ग. वाटोळं होईल. अग 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 ग ग ग. अगं येऊ दे, अगं